नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. मीटूवी मिशन 2034 फाउंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त संस्थापिका डॉक्टर प्रिया पारेख यांनी पुरुष सक्षमीकरणावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉक्टर सतीश देसाई, भारतीय विद्यापीठच्या डॉक्टर अस्मिता जगताप, अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात चर्चासत्र, पुरुषांसाठी व्यक्तिमत्व स्पर्धा आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आय इन्स्पायर पुरस्कार आदी कार्यक्रमांचा समावेश होता. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम पुरुष आणि मुलांना पाठिंबा द्या या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरुष सक्षमीकरणावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जीवन प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय लेखक मंजू कैरा, प्रणय ओसवाल, समाज माध्यम प्रभावक ऋषिकेश खंदारे आणि शेफ सर्वेश जाधव यांनी पुरुष सक्षमीकरणावर आपली मते व्यक्त केली. महेश पवार यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले होते. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त गेली 5 वर्षे पुरुषांसाठी व्यक्तिमत्व स्पर्धा आयोजित करण्यात येते. यामध्ये वयवर्ष 18 ते पुढे खुल्या गटातून विविध प्रकारची दाढी आणि मिशा राखलेल्या स्पर्धकांनी आकर्षक पेहराव, रॅम्पवॉक आणि संभाषण या फेऱ्यांमधून व्यक्तिमत्वाचे सादरीकरण केले. यामध्ये मिस्टर विस्कर्चचा किताब संजय साळुंखे वयवर्ष 60 यांनी पटकावला. सुरेश जोशी वयवर्ष 62 प्रथम, तर मिलिंद राऊत आणि अश्विन कल्याणकर हे विभागातून द्वितीय पुरस्काराचे मानकरी ठरले. या स्पर्धेची कोरिओग्राफी ऐश्वर्या घाटगे यांनी केली होती. सुप्रसिद्ध फॅशन शो दिग्दर्शक सॅम चर्चिल, संदीप धर्मा आणि संतोष बांदल फाउंडेशनचे संस्थापक संतोष बांदल यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. कार्यक्रमाचा समारोप विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आय इन्स्पायर पुरस्कार देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय कुलकर्णी यांनी केले होते. कार्यक्रमास मीटूवी मिशन 2034 फाउंडेशनचे संचालक देबाशी चक्रवर्ती, राधिका नाईकवाडी, वृषाली दाभोळकर, सोनाली रेड्डी उपस्थित होते.